नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर पहा आपल्या समोर शेकड्यावरचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, एका वस्तूच्या किमतीत 10% घट केल्याने त्या वस्तूची विक्री 20% ने वाढते, तर दुकानदाराला पूर्वीच्या उत्पन्नात किती टक्के फरक पडला? तर मुलांनो पहा, अशाच प्रकारचा प्रश्न आपण मागच्या एका क्वेश्चन मध्ये सोडवला होता आणि त्या ठिकाणी एक शॉर्टकट ट्रिक वापरली होती. आता आपण एक दुसऱ्या पद्धतीने सोडवणार आहोत. मुलांनो ही पद्धत कशी असते पहा. समजा पूर्वीचे उत्पन्न अगोदर काय करायचं मुलांनो, त्याचं काढून घ्यायचं. पूर्वीचं उत्पन्न कसं काढायचं मुलांनो, तर त्याच्यासाठी काय करायचं, समजा तो ज्या वस्तू विकत होता, समजा तो 100 वस्तू विकत होता मुलांनो. किती वस्तू विकायचा? 100 वस्तू. आणि एक वस्तू समजा तो 100 रुपयाला विकत होता. मग 100 वस्तू गुणिले एका वस्तूची किंमत मुलांनो 100. 100 गुणिले 100 केलं तर किती रुपये? 10,000 रुपये. म्हणजे सुरुवातीला समजा त्याला किती रुपये मिळत होते? 10,000 रुपये मिळत होते. आता काय केलं मुलांनो त्यांनी? आता आपल्याला नवीन उत्पन्न काढायचंय. नवीन उत्पन्न कसं काढायचं मुलांनो, तर त्याच्यासाठी पहा, आता त्यानं काय केलं, वस्तूच्या किमतीमध्ये 10% घट केली मुलांनो. म्हणजे पहिली वस्तू जर 100 रुपयाला विकत होता, तर आता 10% घट केला म्हणजे 10 रुपये कमी केले. म्हणजे आता तो ती वस्तू 90 रुपयाला विकायला लागला. त्याच्यामुळे काय झालं मुलांनो, त्याच्या वस्तूची विक्री 20% वाढली. म्हणजे ज्या ठिकाणी तो 100 वस्तू विकत होता, आता 20% वाढल्या, म्हणजे 20 वस्तू त्याच्या वाढल्या असतील. 100च्या किती वस्तू झाल्या मुलांनो? 120 वस्तू झाल्या. मग 120 वस्तू तो विकतोय आणि एका वस्तूची किंमत 90 रुपये आहे. मग यांचा गुणाकार केला तर आपल्याला त्याचे एकूण उत्पन्न मिळेल. मग 1 आणि 2 असे 2 शून्य देऊन टाका आणि 12 झाले मुलांनो 108. म्हणजे आता त्याला 10,800 रुपये मिळायला लागले. मुलांनो पहिलं उत्पन्न आणि हे आताचं उत्पन्न जर पाहिलं तर याच्यातला फरक किती रुपयाचा आहे मुलांनो? 10,800 तून 10,000 वजा करा, म्हणजे त्याला काय झालं? 800 रुपये जास्त मिळायला लागले मुलांनो. 800 रुपये त्याची काय झालेली आहे? वाढ झालेली आहे. पण आपल्याला हे कशामध्ये विचारलं मुलांनो? टक्क्यामध्ये. तर टक्क्यामध्ये काढताना काय करायचं? त्याला 800 रुपये जास्त मिळतात मुलांनो. किती पैकी? 10,000 रुपयावर. बरोबर. त्याची पहिली किंमत होती 10,000 आणि शेकडेवारी काढायचे म्हणून आपण त्याला कशाने गुणायचं असतं? 100 ने गुणायचं. 2 शून्य 2 शून्य कॅन्सल, 2 शून्य 2 शून्य कॅन्सल. म्हणजे मुलांनो याच्यामध्ये 8% त्याला काय झालेली आहे? उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे. ह्या सुद्धा प्रकारे आपल्याला तो प्रश्न सोडवता येतो. धन्यवाद.